विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी जालना या शहरामध्ये समता बुद्धविहार तथा विपश्यना केंद्र या ठिकाणी तथागतांच्या बुद्धरूपाची प्रतिष्ठापना आपल्या समता बुद्धविहारामध्ये संपन्न झाली। या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी सुरुवातीला प्रारंभी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, उपस्थित पूजनीय भिक्खू शिवली, पूजनीय भिक्खू रेवतजी आदि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, श्रामणेर संघ, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारी सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। जिगच्छा परमा रोगा भगवंतांनी म्हटला आहे। भूक नावाचा रोग मनुष्याला लागलेला आहे आणि संपूर्ण जीवनभर जन्मास आल्यानंतर अगदी मातेच्या गर्भाच्या बाहेर निघालं तेव्हापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जे मनुष्याला अन्नाची आवश्यकता आहे, त्यामुळे भूक लागते, अन्न त्यावर औषध आहे। परंतु थोडा वेगळ्या अँगलने जर विचार केला तर भोजन आपण नेहमी करतो, रोजच करत असतो। प्रत्येक मनुष्य भोजन करतो, कोणी सकाळी करते, कोणी पुन्हा दुपारी करते, पुन्हा संध्याकाळी करते आणि कोणी करतच राहतात, जे आपल्या आपल्या स्वभावाला अनुसरून आहे की। तर इथे सुद्धा तुम्हाला भोजन मिळत आहे आज, शरीराचं नाही तर मनाचं भोजन मिळत आहे। कारण तीन धम्मदेशना झालेल्या आहेत, आणखी एक धम्मदेशना होणार आहे। जे दानदात्यांनी, कांबळे परिवारांनी हे सुंदर असं बुद्धाचं रूप आपल्या समता बुद्धविहारामध्ये दान दिलं, त्या दानदात्यांच्या प्रती एकूणच या विहारासाठी ज्या ज्या दानदात्याने दान पुण्य केलं, या संपूर्ण दानदात्यांच्या प्रती मी अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। कारण विहारासाठी दान देणे, दान कुठं द्यावं, दान कसं द्यावं, दान कोणाला द्यावं आणि दान काय द्यावं हे सुद्धा समजलं पाहिजे। कारण भगवंताने केवळ दान द्या असंच नाही म्हटलं, तर भगवंत असे म्हणतात की आपण नेमकं दान कुणाला दिलं पाहिजे,
का दिलं पाहिजे, कशासाठी दिलं पाहिजे आणि कोणतं दान दिलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. जर कुणाला आपण दारू जर दान दिली तर कसं होईल, चांगलं होईल का वाईट होईल? तर पिणाऱ्याला तर लय चांगलं वाटेल आणि देणारा सुद्धा तसं असेल तरच तो देईल. तर दान काय द्यावं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आता बुद्ध रूपाचं दान दिलं बघा. जोपर्यंत विहार आहे, कांबळे परिवार जोपर्यंत आहे का, त्यांच्या अपतेष्ट नातू पुतू, कारण बुद्ध रूप जे आहे तर ते दगडाचा आहे आणि अत्यंत तो मजबूत दगड आहे. म्हणजे अशा प्रकारचा दगड विशेष रूपाने नालंदाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्ही कधी नालंदाला जर गेलात, मूर्ती कुठून आणली माहिती नाही, पण असा दगड नालंदाला विशेष रूपाने मिळतो. तिथे सुंदर एक बुद्धाचं रूप आहे. अन्य धर्मीय लोक त्याला तेली बाबा म्हणून भगवंताची पूजा करतात. त्या तेली बाबाच्या त्या जवळच सुंदर सुंदर अशा दगडाच्या मूर्त्या ते लोक बनवत असतात. तर बुद्ध रूप दान देणे, विहारासाठी दान देणे, निवासासाठी दान देणे, भिक्खू संघासाठी दान देणे हे आपल्या हिताचं असते, आपल्या सुखाचं असते, आपल्या कल्याणाचं असते. आणि त्यामुळे दान देत असताना अगदी श्रद्धायुक्त चित्ताने जर आपण ते दान दिलं. एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे दानाच्या संदर्भामध्ये, अधिक काही बोलणार नाही. दान आपण दिल्यानंतर म्हणजे दान कधी द्यावं, कसं द्यावं, कोणत्या क्षणी दान द्यावं हे सुद्धा मनुष्याला कळायला पाहिजे. जर ही गोष्ट जर मनुष्याला कळाली की केव्हा कधी कुठे आपण दान पुण्य करावं, तर त्या दानाचा त्या क्षणी त्या मनुष्याला खूप चांगल्या प्रकारचा लाभ होत असतो. आणि त्यामुळे या समता बुद्ध विहारामध्ये जे जे काही आपण दान पुण्य केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. एक भगवंताच्या काळातील एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. कारण भगवंत असे म्हणतात की ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न होत असतो, म्हणजे चांगला विचार ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतो, अगदी त्या क्षणी ते कुशल कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर त्या क्षणी ते कुशल कर्म जर आपण केलं नाही तर मिळणारा जो परिणाम आहे, जो विपाक आहे, तर तो विपाक आपल्याला तशा स्वरूपामध्ये प्राप्त होत नाही. आपल्या चॅनलवरती तसं अनेक देशनेमध्ये हे उदाहरण मी सांगितलेलं आहे. परंतु बहुतांश दानदाते आपण आहात, कारण विहारासाठी आपण जागा विकत घेतली. जागा विकत घेऊन फार कमी असे नगर आहेत किंवा फार कमी असे विहार आहेत की ज्या विहाराची जागा विकत घेतली आहे आणि विकत घेऊन त्या ठिकाणी विहार निर्माण केलेला आहे. नाहीतर बहुतांश आपल्या जे विहार असतात किंवा मंदिर असतात, तर अन्य जे काही गव्हर्नमेंटच्या ओपन प्लेस असतात त्यावरती आपले विहार असतात. परंतु फार कमी विहार जागा घेऊन त्या ठिकाणी बनवले जातात. आपण सुद्धा अत्यंत संघर्षामधून हे विहार निर्माण केलेला आहे. तर भगवंताच्या काळामध्ये एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न होत असतो, अगदी त्या क्षणी ते कर्म आपण पूर्ण केले पाहिजे. मग आपल्या चित्तामध्ये जर दान कर्म करण्याचा विचार उत्पन्न झाला तर त्या क्षणी दान कर्म केले पाहिजे. शील पालन करण्याचा विचार उत्पन्न झाला तर त्या क्षणी आपण शील पालन केले पाहिजे. मैत्री भाव करण्याचा जर विचार उत्पन्न झाला तर त्या क्षणी आपण मैत्री भावना केली पाहिजे. आनापानसतीची भावना जर करण्याचा विचार झाला, विपश्यना करण्याचा जर विचार झाला, अगदी ज्या क्षणी कुशल विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाला, अगदी त्या क्षणी ते कर्म केलं तर आपल्याला काय लाभ होतो आणि त्या क्षणी ते कर्म जर नाही केलं तर आपल्याला काय लाभ होत नाही, याचा परिणाम किंवा याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना नित्य नियमाने भगवंताच्या देशना रात्रंदिवस चालायच्या. कधी कधी रात्रभर भगवंत धम्मदेशना देत असत. आपण साहित्याचं जर वाचन केलं तर असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की भगवंत देशना करतात आणि देशनेमध्ये भगवंत सारीपुत्तांना सांगतात की सारीपुत्त, आता माझी पाठ खूप दुखत आहे. कारण भगवंताने 6 वर्ष तपश्चर्या केली सिद्धार्थ गौतमाने.
माझी पाठ दुखत आहे, कंबर दुखत आहे, मी थोडा आराम करतो, भिक्खू संघ प्रसन्न आहे, उपासक उपासिका प्रसन्न आहे, तर त्यांना तुम्ही धम्मदेशना द्यावी. आणि सारिपुत्त म्हणते भगवंताच्या देशनाला कंटिन्यू करत असत. तर रात्रभर धम्मदेशना चालायच्या. अशा प्रकारचा एक परिवार जे की अकिंचन असतो, अत्यंत गरीब, अकिंचन म्हणजे अत्यंत गरीब, दिवसभर जर कार्य केलं असेल तर संध्याकाळी पोटभर ते खाऊ शकतात, अशा प्रकारची अत्यंत गरीब असे त्यांची परिस्थिती असते. अशा प्रकारचा परिवार जेव्हा श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना भगवंत येतात, भगवंताची देशना असते आणि त्याच देशनेच्या प्रसंगी ते असा विचार करतात की आपण धम्मदेशना श्रवण करायची, भगवंताचा उपदेश आपण श्रवण करायचा. पण दोघंही आपण भगवंताचा उपदेश एका वेळेला श्रवण करू शकत नाही. दोघंही आपण एकाच वेळेस धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाऊ शकत नाही. तर एकाने आपल्याला धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जावं लागेल, अशा प्रकारचा ते विचार करतात. त्याचं कारण असं असते, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, कदाचित असं होऊ शकते पूर्वीच्या काळामध्ये धम्मदेशना श्रवण करण्यासाठी स्वतःचं असं ते सोबत घेऊन जात असत किंवा अंगावरती घेऊन जाण्यासाठी काही चादर वगैरे घेऊन जात असत. तर अशा पद्धतीने त्या कुटुंबाकडे फक्त एक साटक असते, साटक म्हणजे चादर, केवळ एक चादरी असते. दोघांमध्ये एक चादरी असते, पती पत्नी दोघच असतात आणि दोघांमध्ये एक चादरी असल्या कारणाने पती आपल्या पत्नीला म्हणतो की बघा आपल्याकडे एकच चादर आहे, भगवंताची धम्मदेशना तर आपल्याला श्रवण करायची आहे आणि आपण दोघं तर जाऊ शकत नाही, मग दुपारच्या प्रहरी भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी तू जाते का संध्याकाळच्या धम्मदेशनेसाठी तू जाते. अशा प्रकारे पती पत्नीमध्ये विचार विनिमय होत असतो. तेव्हा पत्नी म्हणते की स्वामी मी सकाळच्या प्रहरी म्हणजे दुपारच्या प्रहरी भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जाते, तुम्ही संध्याकाळच्या प्रहरी भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जा. पती संध्याकाळी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जातो, भगवंत देशना देतात. बघा भगवंत देशना देण्याची भगवंताची एक विशेष पद्धत असते. भगवंताच्या समोर लाखो जनसमूह बसलेला असतो, परंतु भगवंत सर्वच लोकांना उद्देशून धम्मदेशना देत नसत. संपूर्ण लोकांच्या चित्ताचं भगवंत अवलोकन करत असत आणि त्या संपूर्ण लोकांमध्ये कोणत्या व्यक्तींचं चित्त प्रसन्न आहे, कोणत्या व्यक्तींचं चित्त एकदम निर्मळ आहे. कारण सर्व लोकांचं मन सारखं आहे का? आता सर्व जर तुम्ही इथे बसला आहात, सर्वांची मानसिकता सारखी नाही आहे. आता वेळ झाला म्हणून असं नाही आहे, मी सुरुवातीपासून तुम्हाला ऑब्झर्व करत आहे की सर्वांची मानसिकता सारखी नाही आहे. म्हणजे वेळ झाला आहे म्हणून तुम्ही चंचल होत आहात किंवा तुमची गडबड करत आहात असं बिलकुलच नाही आहे. सुरुवातीला जेव्हा भंतेची धम्मदेशना देत होते तेव्हाही काही लोक असेच होते, म्हणजे जसे आता आहे तसे, म्हणजे त्यांचा जो स्वभाव आहे अगदी त्याच प्रवृत्तीचा आहे. म्हणजे जे जे लोक ज्या ज्या मानसिकतेचे असतात, कारण ते आपलं कर्म असतं, आपल्या कर्माला अनुसरून जर समजून घ्या, इथे जर एखादा चित्रपट लावला असता, एखादा गाण्याचा कार्यक्रम असता, तुम्ही 2 वाजले काय 5 वाजेपर्यंत चालू द्या म्हणले असते, वन्स मोर म्हणले असते, वन्स मोर आहे की नाही, आणखी मग 500ची नोट दिली का पुन्हा वन्स मोर. म्हणजे तिथे आपल्याला का असं होतं, कारण 6 इंद्रियाला मनोरंजन करणारे जे कार्यक्रम असतात ते आपल्याला आवडतात. ऐक ना, कानाला आवडणारा स्पर्श आपल्याला आवडतो, धम्मदेशना सुद्धा आवडते असं नाही आहे. काही लोक असे असतात की अत्यंत श्रद्धावान असतात, प्रसन्न चित्ताने धम्मदेशनेला ते श्रवण करत असतात, आणि काही लोकांचं चित्त चंचल असते, ते आपापल्या कर्माला अनुसरून असते. तर भगवंत सुद्धा धम्मदेशना देत असताना त्या संपूर्ण जनसमूहामध्ये लोकांच्या चित्ताचं अवलोकन करत असत आणि त्या संपूर्ण जनसमूहामध्ये लोकांमध्ये कोण प्रसन्न चित्ताचा आहे, कोणाचं चित्त निर्मळ आहे आणि कोण खरोखर धम्मदेशना श्रवण करू शकतो त्याला उद्देशून भगवंत धम्मदेशना देत असत. पण ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहे, मलाच बोलत आहे, कारण भगवंताची ती विशेषता असते. दशबलधारी भगवंताला आपण म्हणत असतो. तर एक साटक नावाचा ब्राह्मण भगवंताच्या समोर धम्मदेशना श्रवण करण्यासाठी बसत असतो. विचार मनामध्ये धम्मदेशना मला श्रवण करायचे आहे,
या प्रसन्न चित्ताने तो येत असतो आणि धम्मदेशनेसाठी तो बसतो. भगवंत जेव्हा अवलोकन करतात आणि जाणतात की या संपूर्ण जनसमूहामध्ये बघा, तिथे राजा सुद्धा बसलेला आहे, तिथे श्रेष्ठ सुद्धा बसलेला आहे, तिथे महाश्रेष्ठ सुद्धा बसलेला आहे. या सर्व लोकांमध्ये भगवंत एक साटक ब्राह्मणाला उद्देशून धम्मदेशना देतात. आता धम्मदेशना देताना भगवंताची विशेषता असते. भगवंत सुरुवातीला दान कथा सांगतात, दानाचं महत्व सांगतात. त्यानंतर शील कथा सांगतात, शीलाचं महत्व सांगतात. स्वर्ग कथा सांगतात, नरक कथा सांगतात, कामवासनेचे दुष्परिणाम सांगतात. म्हणजे अशा प्रकारे लोकांचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याचे देशना देत असत. बौद्ध साहित्याचं तुम्ही वाचन केलं, चिंतन मनन केलं, डायरेक्टली भगवंताने कधीही 4 आर्य सत्याची देशना दिलेली नाही आहे. सुरुवातीला भगवंत दान सांगायचे, शील सांगायचे, स्वर्ग कथा नरक कथा सांगायचे, त्यानंतर कामवासनेचे दुष्परिणाम सांगायचे आणि अशा पद्धतीने समूहाचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याची श्रेष्ठ धम्मदेशना देत असत. या एकसाटक ब्राह्मणाला सुद्धा भगवंत दान कथा सांगतात, शील कथा सांगतात, सर्व काही उपदेश करतात. उपदेश दिल्याबरोबर पहिल्या प्रहारामध्ये त्याच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की अरे, भगवंताने किती चांगल्या प्रकारचा धम्म प्रकाशित केला आहे, आपण सुद्धा काहीतरी दान दिलं पाहिजे. मग नेमकं काय दिलं पाहिजे? आता तर आपल्याकडे देण्यासाठी काहीच नाही आहे. तेव्हा तो विचार करतो की आपण ही जी चादर आहे, ही चादर भगवंताला दान दिली पाहिजे. असा विचार, ही चादर भगवंताला दान दिली पाहिजे असा विचार येताच लगेच दुसरा विचार उत्पन्न होतो, अरे ही चादर कशी काय आपण द्यावी? आपल्याकडे तर एकच आहे. आपण आपल्या पत्नीला विचारलं सुद्धा नाही, कारण दान देत असताना दोघांची संमती असली पाहिजे. ऐक ना, दान देताना पती पत्नींची सहमती असली पाहिजे, नाहीतर कधी कधी वाद होतो, कधी कधी परिवारामध्ये विवाद होते, भांडण होते, तंटे होते आणि अप्रसन्न चित्त जर त्या ठिकाणी होत असेल तर त्याचं अकुशल कर्म होत असते. आणि तो विचार करतो, मी पत्नीला सुद्धा विचारलं नाही, देऊ का नको, देऊ का नको, याच्यामध्ये पहिला प्रहर निघून जातो. पुन्हा दुसऱ्या प्रहरी सुद्धा त्याच्या मनामध्ये विचार येतो की आपण भगवंताला हे दिलं पाहिजे आणि दिलं पाहिजे. एक विचार म्हणते, दुसरं मन म्हणते नाही दिलं पाहिजे, दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे. या विचारामध्ये दुसरा प्रहर सुद्धा निघून जातो. तिसऱ्या प्रहारापर्यंत सुद्धा तसाच विचार उत्पन्न होतो, दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे. तिसरा प्रहर सुद्धा निघून जातो. चौथ्या प्रहारामध्ये सुद्धा त्याच्या मनामध्ये विचार येतो की भगवंताला ही चादर आपण दान दिली पाहिजे. आणि चौथ्या प्रहरी मात्र अगदी एकाग्र चित्ताला तो करतो आणि लगेच क्षणामध्ये तो उठतो आणि तो भगवंताला चादरी दान देतो. दान दिल्याबरोबर त्याच्या मुखातून सहज उद्गार निघतो, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. असं म्हटल्याबरोबर राजा तिथे बसलेलाच असतो. राजा म्हणतो की अरे, तो काय जिंकला आहे? रात्रभर देशनायक हा तर विक्षिप्त झाला नाही भगवान, हा वेडा तर झाला नाही भगवान, इथे काय युद्ध चालू आहे का की मी जिंकलो मी जिंकलो असं तो म्हणत आहे. भगवंत असे म्हणतात की राजन, तो खरोखर जिंकला आहे, तो वेडा नाही आहे, तो विक्षिप्त नाही आहे, तो खरोखर जिंकला आहे. मग काय जिंकला आहे? तर भगवंत असे म्हणतात, दानंच युद्धंच समान माहू. दान कर्म करणे हे युद्ध करण्यासारखं आहे. दान कर्म करणे हे युद्ध करण्यासारखं आहे. मग युद्ध कशाचं होतं चालू? भगवंत असे म्हणतात की पहिल्या प्रहारापासून चौथ्या प्रहारापर्यंत याच्या मनामध्ये युद्ध चालू होतं. कशाचं युद्ध होतं? दान चित्ताचं आणि लोभ चित्ताचं. ऐक ना, दोघांचं युद्ध चालू होतं. दान चित्त म्हणायचं की दिलं पाहिजे, लोभ चित्त म्हणायचं नाही दिलं पाहिजे. दान चित्त म्हणायचं दिलं पाहिजे, लोभ चित्त म्हणायचं नाही दिलं पाहिजे. म्हणजे लोभ चित्त आणि दान चित्त यामध्ये पहिल्या प्रहारापासून ते चौथ्या प्रहारापर्यंत युद्ध चालू होतं. कारण दानंच युद्धंच समान माहू. युद्ध करणे आणि दान करणे हे सर्व समान गोष्ट आहे असं भगवंताने म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात, हा जिंकला आहे, हा खरोखर जिंकला, याने खरोखर युद्ध जिंकलेला आहे. राजा प्रसन्न होतो, आनंदी होतो, लगेच त्याला 2 चादरी देतो. आता राजा आहे, लगेच 2 चादरी त्याला देतो. त्या 2ही चादरी तो भगवंताला देतो. पुन्हा राजा 4 चादरी देतो, त्या 4ही चादरी तो भगवंताला देतो. पुन्हा राजा त्याला 8 चादरी देतो, 8ही चादरी तो भगवंताला देतो.
पुन्हा राजा त्याला 16 चादरी देतो, 16ही भगवंताला तो देतो, पुन्हा राजा त्याला 32 चादरी देतो, त्यापैकी 30 चादरी मात्र तो भगवंताला देतो, 2 चादरी तो सोबत ठेवतो. आणि सोबत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घरी गेल्यानंतर त्या चादरीचं, कारण मखमली लाख मोल चादरी असते, तो म्हणतो अशा प्रकारच्या चादरीला आपण श्रवण करू शकत नाही, ग्रहण करू शकत नाही. मग भगवंतासाठी एक सुंदर तो आसन आपल्या घरी तयार करत असतो. आणि दुसरी चादरी मात्र दुसऱ्या दिवशी जाऊन भगवंताच्या मूलगंधकुटीमध्ये भगवंताचं त्या आसन तो सजवत असतो. राजा दुसऱ्या दिवशी जातो आणि दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर राजा म्हणतो की भगवान ही पूजा कोणी केली? तर भगवंत असे म्हणतात, एक साटक ब्राह्मणाने ही पूजा केली आहे. तो म्हणतो भगवान किती आश्चर्य आहे, जिथे माझं मन प्रसन्न होते तिथे तिथे या ब्राह्मणांचं मन सुद्धा प्रसन्न होते. आणि असं म्हटल्याबरोबर राजा असं म्हटलं आहे, त्याला अनेक प्रकारच्या वस्तू भेटीमध्ये देत असतो. त्याला घोडे देतो, त्याला शेती देतो, त्याला बैल देतो, त्याला हाती देतो, त्याला सेवक देतो. आणि अशा प्रकारचं त्याला बक्षीस दिल्यानंतर भिक्खू संघामध्ये चर्चा होते की एक साधक ब्राह्मण बघा किती पुण्यवान आहे, त्याने एक चादरी भगवंताला दान दिली आणि एका चादरीच्या बदल्यामध्ये राजाने त्याला किती मोठं दान दिलं. अशा प्रकारे भिक्खू संघामध्ये चर्चा होते. तेव्हा भगवंत येतात, भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंना काय चर्चा करत आहात? तेव्हा भिक्षू म्हणतात की भगवान आम्ही एक साधक ब्राह्मणाबद्दल चर्चा करत होतो की त्याला किती मोठा लाभ झाला. तेव्हा भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, त्याचा लाभ नाही झाला, त्याची हानी झालेली आहे. त्याचा लाभ तर झालाच झाला, परंतु याच्यापेक्षा अधिक त्याला लाभ झाला असता. भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, जे दान कर्म याने 4थ्या प्रहारामध्ये केलं, हेच दान कर्म जर याने 3ऱ्या प्रहारामध्ये केलं असतं तर आता जेवढा लाभ झाला याच्यापेक्षा दुप्पट त्याला लाभ झाला असता. भिक्षूंनो, याने हे दान कर्म जर 2ऱ्या प्रहारामध्ये केलं असतं तर आता जो लाभ झाला याच्यापेक्षा 3 पटीने त्याला लाभ झाला असता. हेच दान कर्म याने पहिल्या प्रहारामध्ये केलं असतं तर याला 4 पटीने लाभ झाला असता. कारण पहिल्या प्रहारामध्ये याने विचार उत्पन्न केला, परंतु दान कर्म करण्यासाठी 4थ्या प्रहारापर्यंत याला वाट पाहावी लागली. त्यामुळे याला जो लाभ झाला आहे हा 4 पटीने याला लाभ झाला असता. आणि त्यामुळे मनुष्यांच्या चित्तामध्ये जेव्हा कुशल कर्म करण्याचा, पुण्यकर्म करण्याचा, चांगले कर्म करण्याचा विचार उत्पन्न होतो, अगदी त्या क्षणी तो विचार आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण त्यामुळे आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन होत असते. आणि त्यामुळे बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये एक सुवर्ण संधी आहे, एक सुवर्ण क्षण तुमच्या जीवनामध्ये आहे. पुन्हा पुन्हा हा क्षण तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. आणि त्यामुळे भिक्खू संघाच्या देशना श्रवण करत असताना अत्यंत प्रसन्न चित्ताने, प्रमुदी चित्ताने, आनंदी चित्ताने आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. आपल्या वेळेचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. जो क्षण, जी वेळ आपल्याला मिळते त्या वेळेचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. कारण हा क्षण, ही वेळ पुन्हा पुन्हा येत नाही, पुन्हा पुन्हा येणार नाही. आणि त्यामुळे आपण पुण्यवान आहात. आपण अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म आज या मंगलमय प्रसंगी केलेलं आहे. आणि त्यामुळे दानदाते ज्यांनी बुद्धरूपाची कांबळे परिवाराने हे बुद्धरूपाचं दान दिलं, या विहारासाठी ज्या ज्या दानदात्यांनी कळत न कळत जे काही फुल नाही फुलाची पाकळी दान पुण्य केलं, आपण सुद्धा जे जे काही दान पुण्य केलं, या संपूर्ण दान पुण्याच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.